या पाण्यामध्ये बघा आपण टेस्ट केलंय, पण याला पाण्याचा जर आपण ज्याचा जर टेशियलचा वापर असेल किंवा मेडिक्लोनचा वापर असेल त्याचा कलर बदलतो, त्याचा पिवळासर कलर होतो. पण प्रत्यक्षात आपण ओटी सोल्युशन टाकल्याच्या नंतर पाहिलं तर आज आपल्या त्या एक साहेब आलेले आहेत गव्हर्नमेंटचे, माझ्या मंगती बघत असाल. आपण अटकूया ते किंच्यासाठी आलेले आहेत, इने काय आलेले आहेत ते आपण त्यांची मिळून बात करूया. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. कसे काय, बरे आहो ना? होय, बरे असं. काय नाव आपलं? मी उपाडे बिभीषण सदाशिव. प्राथमिक आरोग्य केंद्र देवारे उपकेंद्र वेळास या ठिकाणी मी आरोग्य सेवक म्हणून कार्यरत आहे. गेल्या 1 तारखेलाच मी या वेशवी उपकेंद्राचा चार्ज घेतलेला आहे आणि त्या निमित्तानं मी या ठिकाणी पाण्यामध्ये होणारे जे काही जंतू आहेत, डास निर्मिती पाण्यामध्ये होते, सांडपाणी असेल किंवा साठवलेल्या पाण्यामध्ये, आणि ते पाण्यामध्ये जंतू आहेत का ते चेक करतोय. त्याचबरोबर आपल्या गावामध्ये होणारे जे डेंग्यू, मलेरिया, मेंदू ज्वर, ताप वगैरे जे आजार आहेत त्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला एकमेव उपाय म्हणजे आपण या ठिकाणी असलेले जे काही डास निर्मिती आहे ते डास निर्मितीवर आपण कंट्रोल करू शकतो. आणि त्या संदर्भानं आपल्याला आरोग्य शिक्षण मिळावं या दृष्टीनं मी तुमच्या घरी आलो आणि तुम्हाला या संदर्भानं सांगतो की बाबा आपल्या गावामध्ये आपण जे पाणी साठवतो ते पाणी साठवणारे पाणी जे साठे जे आहेत ते 8 दिवसातून एक वेळेस आपण कोरडा दिवस म्हणून पाळावे, जेणेकरून त्या ठिकाणी डासांची निर्मिती होणार नाही. त्याचबरोबर आपल्याकडे असलेले जे आपले स्टोरेज केलेलं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये आळ्या होणार नाही, त्या संदर्भानं आपण त्याची काळजी घेणे, तुमच्या निदर्शनास आणून देणे हे आमचं काम आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असलेले जे आपले काही कंटेनर आहेत ते कंटेनर दूषित होणार नाहीत यासाठी आपण त्याला कापडानं बांधून घ्यावं. त्याचबरोबर आपल्याकडे असलेले जे काही स्वच्छालयाला व्हेंटिलेटर पाईप आहे त्या पाईपला जाळी बसवावं. हे तुमच्यापर्यंत आम्ही सांगितल्याच्या नंतर आपण डासांवरती आपण काही मर्यादित आपण कंट्रोल करू शकतो आणि होणारे जे भविष्यामध्ये होणारे जे आजार आहेत आजारांना आपण या ठिकाणी नियंत्रित करू शकतो. त्याचबरोबर आमच्या आरोग्य विभागाकडून आम्ही विविध असणारे जे आजार आहेत, मग ते तुम्हाला सर्दी, ताप, खोकला वगैरे असेल त्या संदर्भाने आम्ही तुमचे रक्ताचे नमुने तपासणी करतो. त्याचबरोबर जंतू संसर्ग होणारे जे काही आजार असतील, समजा उदाहरणार्थ आपल्याला असलेलं टीबी असेल, आपले कुष्ठरोग असेल, हे कुष्ठरोग नियंत्रणासाठी आम्ही त्या ठिकाणी तुमचे रक्त नमुने असतील किंवा तुमच्या थुंकी नमुने असो घेऊन आम्ही त्या ठिकाणी लॅबला तपासणीसाठी पाठवतो. त्याचबरोबर या ठिकाणी असणारे काही बीपी शुगरचे पेशंट बऱ्याच या भागामध्ये आपले आहेत, तर आमच्या आरोग्य उपकेंद्राकडून, आमच्या पीएचसी कडून, आमच्याकडून मोफत शासन पातळीवरून आम्हाला आपल्याला बीपी शुगरवरच्या गोळ्या मोफत वाटप दिल्या जातात. पण यासाठी आमच्या उपकेंद्राला किंवा पीएचसीला भेट देणं आवश्यक आहे. साहेब, आता जे आपला बानकोट मध्ये आला, बानकोट असो, वेशी असो, चिपोल, यांनी अनेक इथे वाडे आहेत, ते कुठे व्हिजिट करायला पाहिजे, कुठल्या सरकारी दवाखान्यामध्ये? आपण या ठिकाणी जे आपल्यासाठी जे या भागामध्ये असलेला जो आपल्या जवळचा नजदीकचा जो आहे तर देवारी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आहेत, आमचा सर्व स्टाफ आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्या ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी चाचणी केली जाते, तपासणी केली जाते. मग तुमची बीपीची आपल्याला गोळींची टॅब्लेटची गरज आहे का, शुगरची गरज आहे का, जर असेल तर आमच्याकडे अवेलेबल असलेले जे आम्ही गोळा पुरवठा आहे ते मोफत आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या आशाच्या मार्फत आम्ही केलं जातं. साहेब, एकदम तुम्ही चांगले काम करत आहात आणि सकाळी तुम्ही आले, मला पण एक चांगला वाटला का की ह्या तपास घरोघर ह्या पाहिजे, का की आजचा कसं आहे, थंडा पडलेला आहे, सर्व आजारी पडत आहेत, त्याने तुम्ही आला, तुम्ही चेक करा साहेब. आपले पण इथे पाणी झालेलं आहे, हे बघा. या पाण्यामध्ये आळ्या साचणार नाहीत याची सर्वांनी काळजी घ्यायची. बरोबर. पाणी कमीत कमी आपण 8 दिवसामधून बॅलर जर बदलले तर त्याच्यामध्ये आपल्याकडे आळ्या होणार नाहीत, डास होणार नाहीत आणि डासांची निर्मिती होण्यापासून आपण त्यांना रोखू शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी जो आपलं जे पाण्याचे स्टोरेज आहे, साठे जे आहेत, त्याला जर आपण कापडी फडक्याने बांधून घेतलं त्याच्यापासून होणारे जे काही जंतू संसर्ग असेल किंवा जंतूची निर्मिती असेल ते आपण टाळू शकतो. त्याचबरोबर आपल्याकडे असलेले शौचालय आहे, शौचालयाला असलेला जो व्हेंटिलेटरचा जो पाईप आहे त्या पाईपाच्या मध्ये सुद्धा आपल्याकडे डास निर्मिती होऊ शकतो, आळ्यांची निर्मिती होऊ शकते आणि त्याचाच प्रादुर्भाव झाल्या कारणानं आपल्या या ठिकाणी साथीचे आजार पसरू शकतात. म्हणून आपण प्रत्येकानं घरोघर आपल्या असलेल्या शौचालयाला, व्हेंटिलेटरला, पाईपला जाळी बसवून घ्यावी आणि आपले जे स्टोरेजची भांडी आहेत ते छात ठेवावे. त्याचबरोबर आपल्याला पिण्याचं पाणी जे आहे त्या घरामध्ये असलेलं पाणी शक्यतो उंचावर ठेवा, वगैरेने त्याचा वापर करा. त्याचबरोबर त्या ठिकाणी मेडिक्लोरिनचा वापर किंवा मेडिसिनचा वापर करून आपण पाणी निर्जंतुकीकरूनच पाणी प्या. तसं नसेल तर आपल्याकडून पाणी उकळून थंड करून ते पाणी प्यावं, जेणेकरून आपल्याला कुठलेही आजार होणार नाही त्याची आपण काळजी घेऊ. बरोबर आहे साहेब. तुमचं आपलं पाणी तपासलं इथं कसं काय? आता पाणी तपासतोय मी, आता फक्त सांडपाणी तपासतोय. त्याचबरोबर मी तुमच्या घरामध्ये असलेलं जे पिण्याचं पाणी आहे त्या पाण्याला ओटी टेस्ट लागते का, त्या पाणी निर्जंतुकीकरण आहे का नाही ते पण तपासतोय.
आणि ते प्रत्यक्षात आपण त्या ठिकाणी आपण आपल्या घरचं पाणी पिण्याचं पाणी तपासूयात. खरोखर ज्या पाण्याला जर ओटीत लागत नसेल तर ग्रामपंचायतनं त्या ठिकाणी मेडिक्लोरीनचा वापर करून किंवा टीसीएलचा वापर करून आणि निर्जंतुकीकरण केलं पाहिजे. जर तसं होत नसेल तर आपण एक 20 रुपयाला बाटली मेडिक्लोरीनची मिळते ती आपल्या घरी ठेवावी. 20 लिटर पाण्यामध्ये कमीत कमी आपण 4 थेंब टाकून जर आपण ते केलं तर पाणी आपलं निर्जंतुकीकरण होतंय आणि त्यामुळे आपल्याला कुठलेही आजार होणार नाहीत किंवा पाणी दूषित पाणी पिल्यामुळे होणारे जे काय आपल्याला हागवणीसारखा आजार असेल, उलट्या होत असतील, ह्या जर गोष्टी आहेत त्या आपण टाळू शकतोय. बरोबर साहेब. तर आता मला तुमच्या घरचं पाणी पिण्याचं पाणी जे आहे ते मला थोडंसं द्या. ते पाणी आपल्या समोर चेक करतो आपण. चला चेक करू. तर ते पाणी द्या मला. मी पाणी लगेच पिण्याचं पाणी आहे. मी याच्या पाण्याला ओटी टेस्ट लागते का, पाणी निर्जंतुकीकरण आहे का हे चेक करतोय. हे पिण्याचं पाणी आहे. हे परीक्षा नळी आहे. हे परीक्षा नळीमध्ये मी पाणी टाकतोय आणि परीक्षा नळीमध्ये पाणी टाकून आमच्याकडे ओटी सोल्युशन म्हणून औषध असतं. हे टाकल्याच्या नंतर या पाण्याचा जर कलर बदलला, या पाण्याचा कलर बदलला तर आपण या ठिकाणी पाणी निर्जंतुकीकरण केलेलं आहे. जर पाण्याचा कलर जर बदलत नसेल तर पाण्यामध्ये निर्जंतुकीकरण केलेलं नाही हे आपल्याला आढळून येतंय. हे बघा पाण्याचा ड्रॉप टाकतोय. याचा कलर बदलला पाहिजे ऍक्च्युअली, पण या ठिकाणी पाण्याचा कलर बदलतो का नाही बदलत. जर या पाण्याचा कलर जर पिवळा झाला तर याच्यामध्ये मेडिक्लोरीन किंवा टीसीएलचा वापर केलाय असं होतंय. म्हणजे आपल्या गावामध्ये नेहमी टीसीएलचा वापर केला जात नाही किंवा घरगुती पातळीवर सुद्धा आपण मेडिक्लोरीनचा किंवा आपण ते वापर केला जात नाही. याच्यामुळे सुद्धा आपल्याला काही आजार होऊ शकतात. तर आपल्या घरामध्ये कमीत कमी एक 20 रुपयाची बॉटल आणून त्याच्यामध्ये 20 लिटर पाण्यामध्ये आपण 4 थेंब जरी आपण मेडिक्लोरीन टाकलं तर ते पाणी निर्जंतुकीकरण होतं आणि आपल्याला पाण्यापासून होणारे जे काही साथीचे आजार आहेत ते आपण टाळू शकतो. त्याच्यासाठी आपण सर्व गावकऱ्यांनी किंवा ग्रामस्थांनी आपण खबरदारी घ्यावी. त्याचबरोबर प्रत्येक कौटुंबिक पातळीवरती जनजागृती होण्यामध्ये बघा आपण टेस्ट केलंय, पण याला पाण्याचा जर आपण जर टीसीएलचा वापर असेल किंवा मेडिक्लोरीनचा वापर असेल त्याचा कलर बदलतो, पिवळासर कलर होतो. पण प्रत्यक्षात आपण ओटी सोल्युशन टाकल्याच्या नंतर पाहिलं तर या ठिकाणी ओटी लागत नाही. याचाच अर्थ गावामध्ये जी पाण्याच्या पिण्याचं पाणी आहे त्याच्यामध्ये टीसीएल वापरलं जात नाही, नियमित वापर होत नाही. त्याचबरोबर त्या कौटुंबिक पातळीवर सुद्धा आपण मेडिक्लोरीनचा वापर करून आपण पाणी शुद्धीकरण करू शकतो, तेही या ठिकाणी आढळून येत नाही. तर यापुढे आपण काय करावं की ग्रामपंचायतनं जर या ठिकाणी मेडिक्लोरीन कधी टीसीएल टाकण्यासाठी कमतरता किंवा कधी अनियमितता असेल तर आपण कौटुंबिक पातळीवरती मेडिक्लोरीनची एक बाटली मिळते मेडिकलमध्ये आणि 20 रुपयाची बाटली आणून सुद्धा आपण त्या ठिकाणी आपलं पाणी घरगुती पातळीवर आपण शुद्ध करू शकतो. मी या अनुषंगानं आपल्या गाव पातळीवर किंवा कुटुंब पातळीवर प्रत्येकाच्या घरी येण्यासाठी आमच्या आरोग्य विभागाकडून या ठिकाणी एक एएनएम म्हणून आहेत त्याही कार्यरत आहेत, 2 आशा आहेत त्याही कार्यरत आहेत, मी आरोग्य सेवक म्हणून कार्यरत आहे. त्याचबरोबर आमच्याकडे याची वरिष्ठ पातळीवर आमचे याची आरोग्य सहाय्यक म्हणून काम करतायत. त्याचबरोबर आमच्या पीएचसी लेवलला आमचे मेडिकल अधिकारी कलवारी सर म्हणून या ठिकाणी अधिकारी आहेत. ते सर्व या ठिकाणच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गाव पातळीवरती काम करतोय. आपण मला या ठिकाणी पाणी तपासण्यासाठी पाणी चेक करण्यासाठी वेळ दिलात त्याबद्दल आपले धन्यवाद. नाही साहेब, तुमचा धन्यवाद का तुम्ही तुमचा वेळ काढून इथे आलाय आणि आमचं पाणी आहे ते तपासलं. आम्ही कसं आहे आमची जी ड्युटी आहे, माझ्याकडे 2 उपकेंद्र असल्या कारणानं मी प्रत्येक उपकेंद्रामध्ये माझा जो एटीपी असतो दैनंदिन फिरती कार्यक्रम आहे तो आम्ही ग्रामपंचायतला लावतोय. आठवड्यातून मला जे काही दिवस मिळतील त्या दिवशी माझा ज्या दिवशी माझा या ठिकाणी उपक्रम असेल किंवा माझे व्हिजिट असेल त्या दिवशी मला शक्य होईल तेवढे एका दिवसातून मी 100 घर चेक करण्याचा प्रयत्न करतोय. ज्या गावामध्ये किंवा घरामध्ये मला दूषित पाणी आढळलं तर त्यांना उपदेश करणं, त्यांना उद्बोधन करणं, त्यांना आरोग्य शिक्षणाबद्दल माहिती करून देणं हे आमचं काम आहे. गाव पातळीवर जोपर्यंत लोकांमध्ये जागरूकता किंवा आरोग्याविषयी जी काळजी किंवा त्याच्याबद्दल प्रशिक्षण होणार नाही किंवा मार्गदर्शन मिळणार नाही तोपर्यंत गाव पातळीवर कुटुंब पातळीवर कोणीही आपल्या आरोग्याबद्दलची काळजी घेणार नाही. आणि म्हणून आमचं काम आहे की तुमच्यापर्यंत आरोग्य शिक्षण देणं आणि सतत एकदा देऊन नाही तर सतत तुमच्या घरी आम्ही येणार आहोत आणि येते वेळेस आम्हाला प्रत्येकाने आपण सहकार्य करावं हीच आमची विनंती आहे. आमचा काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, कधी पण या आपल्या घरी. आमची ही वारी आहे पूर्ण वाल्मिकी नगर, ही तुम्हाला हेल्प करणार, सपोर्ट करणार. जे पण तुमचं काम आहे ते तुम्ही चांगल्यापणाने करा हीच आमची तुमच्याकडे विनंती आहे. असेच येऊन महिन्यातला एकदा तरी येऊन असं पाणी चेक करा. ही साहेबांचा हे आता की माझ्या आईचा म्हणजे माझ्या मम्मीचा बेटीचा पण प्रॉब्लेम होता, त्यांनी चेक केलं दवाचं. त्यांनी बोलले की मेडिकलची दवा घ्यायच्या बदली आपल्या ब्लड प्रेशरची देवार म्हणजे आपल्या जवळ गव्हर्नमेंट हॉस्पिटल पडते देवार त्या येऊन पेशंटला चेक करा. चेक केल्याच्या नंतर आम्ही घरपोच तुम्हाला महिन्याला गोळ्या पोहोचवू. फक्त एकदा आमच्याकडे आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे. आमचे टॅबलेट जे आहेत गोळ्या तुम्हाला लागू होतात का, एकदा त्या जर गोळ्या लागू झाल्या तर आम्ही तुमच्याकडे आशांच्या मार्फत आमच्या मार्फत आम्ही तुमच्या घरपोच पोहोचवण्याची घरपोच देण्याची सेवा आम्ही या ठिकाणी करतो. ओके साहेब, थँक्यू व्हेरी मच. तुमचा धन्यवाद. तुमचा
आणि ऐसेच हेल्प करा. आपल्या घरात जे पण पाणी चेक करायला येतात त्यांचा सपोर्ट करा आणि त्यांना पाणी चेक करायला दे सका की त्यांचा फायदा आपल्याला नाही. आपल्या पाण्यातला काही कचरा आपल्या पाण्यातला खराबी आहे त्यांच्यासाठी ते औषध देतात. त्यांनी आपल्या परिवारची सेफ्टी आहे. चला मग आपल्या व्हिडिओतला ऐसेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील कोकणाचे आणि जे जानकारीचे व्हिडिओ ते तुमच्यापर्यंत आपण पोहोचवायची कोशिश करू. चला मग साजिदला द्या इजाजत.